हॅलो डिअर स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न 2.2 फेबल्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या इयत्ता 7वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट 2मधील 2.2 या पाठाचा अभ्यास करणार आहोत आणि इंग्लिश वर्कशॉपसुद्धा पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2 फेबल्स. अ फेबल इज अ व्हेरी शॉर्ट स्टोरी. फेबल म्हणजे काय असते तर शॉर्ट स्टोरी, युज्युअली विथ ॲनिमल कॅरेक्टर्स ऑर इवन इनॲनिमेट थिंग्स दॅट स्पीक. तर युज्युअली फेबलमध्ये काय असतं तर ॲनिमल कॅरेक्टर्स असतात आणि इनॲनिमेट म्हणजे निर्जीव कॅरेक्टर्ससुद्धा असतात जे बोलताना दाखवलेले असतात. अ फेबल युज्युअली एंड्स विथ अ मेसेज ऑर मॉरल. तर फेबल म्हणजे बोधकथा, तर यातून आपल्याला काहीतरी एक मेसेज किंवा नैतिक गोष्टी शिकवलेल्या असतात किंवा एखादा बोध शिकवलेला असतो. इट टेल्स यू अबाउट द वेज ऑफ द वर्ल्ड अँड हाऊ वन शुड बिहेव इन सोसायटी. तर यातून आपल्याला काय शिकवलेलं असतं की आपल्याला समाजात कसं वागायचं आहे किंवा कशा प्रकारे आपण चाणाक्ष किंवा हुशार असायला पाहिजे. These 2 फेबल्स कम फ्रॉम एसप. तर या गोष्टी ईसपच्या आहेत. ईसप हे द फेमस ग्रीक स्टोरी टेलर. तर ईसप हे कोण होते तर फेमस ग्रीक स्टोरी टेलर होते. His stories were told and retold in many countries according to their own local conditions. तर त्यांच्या स्टोरी बऱ्याच देशांमध्ये प्रसिद्ध आहेत. Here the story of town mouse and country mouse is retold in English style. यामध्ये आपल्याला टाउन माऊस आणि कंट्री माऊस यांची गोष्ट इंग्लिश स्टाईलमध्ये सांगितलेली आहे. डू यू लाईक टू रीड स्टोरीज. तुम्हाला गोष्टी वाचायला आवडतात का? लिस्ट 5 ऑफ युअर फेवरेट स्टोरीज. तर तुम्हाला तुमच्या आवडीच्या 5 गोष्टींची यादी करायची आहे. यू मे लिस्ट स्टोरीज फ्रॉम एनी लँग्वेज. आणि त्या गोष्टी कोणत्याही भाषेत असल्या तरी चालतील. नाव यूज 1 or more ऑफ द फॉलोइंग स्टोरी टाईप्स टू डिस्क्राईब युअर फेवरेट स्टोरीज. तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गोष्टी आवडतात त्याचे टाईप्स येथे दिलेली आहेत. तर पहा, फोकटेल, पॅरेबल, हॉरर स्टोरी, फेरी टेल. फोकटेल म्हणजे काय तर लोककथा. पॅरेबल, हॉरर स्टोरी म्हणजे भूतांविषयी माहिती दिलेली असेल, उदाहरणार्थ विक्रम वेताळच्या गोष्टी आहेत. फेरी टेल म्हणजे काय परीकथा, डिटेक्टिव्ह स्टोरी च्या बाबतीमध्ये, मायथॉलॉजी, रिअलिस्टिक ॲनेक्डॉट, चाइल्डहूड स्टोरीज, पॉलिटिकल कॉमेडी, सटायर, फेबल्स, सायन्स फिक्शन, फॅन्टसी, हिस्टॉरिकल, ॲडव्हेंचर, विट अँड ह्युमर, रोमॅन्टिक, स्कूल स्टोरीज, सोशल. त्यानंतर स्टोरी विथ ट्विस्ट, ज्यामध्ये काही ट्विस्ट असेल. ट्रॅजेडी म्हणजे शोककथा. मॉरल स्टोरीज म्हणजे बोधकथा. तर या प्रकारे. TOW 2 minutes ऑफ ओरल वर्क. विदिन 2 minutes टेल ॲज मेनी वर्ड्स ॲज पॉसिबल रिलेटेड टू द फॉलोइंग. विलेज, सिटी, फॉरेस्ट. तर या 3 शब्दांच्या संबंधित तुम्हाला जास्तीत जास्त शब्द सांगायचे आहेत. तर आता आपण पहिल्या गोष्टीला सुरुवात करूया. द 2 फ्रेंड्स अँड द बिअर. 2 मित्र आणि अस्वल. 2 फ्रेंड्स वेअर ट्रॅव्हलिंग टुगेदर थ्रू अ वूड. 2 फ्रेंड्स, 2 मित्र एका अरण्यातून एकत्र प्रवास करीत होते. ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास करणे, टुगेदर म्हणजे एकत्र, थ्रू म्हणजे जंगलातून आणि वूड म्हणजे अरण्य किंवा जंगल. तर 2 मित्र एका अरण्यातून एकत्र प्रवास करीत होते. वेन सडनली दे केम अक्रॉस अ बियर. आणि त्याचवेळी त्यांची एका अस्वलाशी अचानक गाठ पडली. द बियर सॉ द ट्रॅव्हलर्स अँड रश आउट अपॉन देम. मग त्या अस्वलाने त्या प्रवाशांना पाहिले आणि त्यांच्यावर हल्ला केला. रश आउट अपॉन देम म्हणजे त्यांच्यावर हल्ला केला. वन ऑफ द ट्रॅव्हलर्स वॉज गुड ॲट क्लाइम्बिंग ट्रीज. मग त्या दोन्ही प्रवाशांपैकी एक प्रवासी झाडावर चढण्यात अगदीच पटाईत होता. विदाउट वेटिंग फॉर हिज फ्रेंड ही कॉट होल्ड ऑफ द ब्रांच ऑफ नियरबाय ट्री अँड हिड हिमसेल्फ अमंग द लिव्ज. आपल्या मित्राची वाट न पाहता त्याने जवळपासच्या एका झाडाची फांदी पकडली आणि
स्वतःला पानांमध्ये झाकून घेतले. त्या झाडावर चढला तो. The other did not know what to do. He had heard that bears do not bother with dead animals, so he threw himself flat down upon the ground with his face in the dust. Other म्हणजे इतर. हर्ड म्हणजे काय तर ऐकलेले असणे. डेड म्हणजे काय तर मृत झालेले प्राणी, डेड ॲनिमल्स. मग दुसऱ्याला काय करावं तेच त्याला कळत नव्हतं आणि त्याने विचार केला की अस्वल मेलेल्या प्राण्यांकडे लक्ष देत नाही, म्हणून त्याने स्वतःला चेहरा धुळीत ठेवून आणि उपड्या जमिनीवर झोकून दिले, म्हणजे तो जमिनी उलट्या प्रकारे झोपला. द बियर कमिंग अप टू हिम put its muzzle close to his ear and sniff, but the man lay very quietly on the ground and did not even breathe. At least with a growl it shook its head and slouched off. मग त्याच्याजवळ येऊन अस्वलाने आपले तोंड त्याच्या कानाजवळ नेले आणि बराच वेळ ते हुंगत राहिले, पण तो माणूस जमिनीवर अगदी शांतपणे पडून राहिलेला होता. तो अगदी श्वासोच्छ्वाससुद्धा करीत नव्हता. मग शेवटी अस्वलाने एकदा गुरगुरून त्याने त्याचे डोके हलवले आणि खांदे पाडून ते निघून गेले. स्निफ म्हणजे काय तर हुंगणे, म्हणजे नाकाने ते वास घेत होते. देन द फेलो इन द ट्री केम डाऊन टू हिज कॉम्रेड अँड लाफिंग सेड, व्हॉट वॉज इट दॅट मास्टर ब्रुइन विस्पर्ड टू यू. मग तो झाडावरचा माणूस खाली उतरला आणि मित्राकडे आला आणि हसत म्हणाला, ब्रुइन साहेब, तुझ्यापाशी त्याने काय पुटपुटले, म्हणजे तुझ्या कानामध्ये तो काय म्हणाला. अस्वल काय म्हणाला. ही टोल्ड मी, सेड द अदर, नेवर ट्रस्ट अ फ्रेंड हू डिझर्ट्स यू ॲट अ पिंच. दुसरा म्हणाला, त्याने मला सांगितले की अडचणीच्या काळात तुला सोडून जाणाऱ्या मित्रावर तू कधीच विश्वास ठेवू नको. नेवर म्हणजे कधीच नाही, ट्रस्ट म्हणजे विश्वास ठेवणे, आणि हू डेझर्ट्स यू म्हणजे सोडून जाणार, ॲट अ पिंच म्हणजे अडचणीच्या काळात, म्हणजे अडचणीच्या काळामध्ये सोडून जाणाऱ्या मित्रावर कधीच विश्वास ठेवू नको. स्लाउच म्हणजे वॉक अवे विथ इट्स शोल्डर्स बेंट फॉरवर्ड, म्हणजे खांदे पाडून तो निघून गेला. कॉम्रेड, फ्रेंड, कंपॅनियन म्हणजे मित्र. मास्टर ब्रुइन, मिस्टर बियर. डेझर्ट म्हणजे लिव्ह बिहाइंड म्हणजे मागे सोडून जाणे. ॲट अ पिंच, इन अ इमर्जन्सी म्हणजे अडचणीच्या काळात. डिस्कस, व्हाय डीड द अदर ट्रॅव्हलर लाय विथ हिज फेस इन द डस्ट, म्हणजे दुसऱ्या त्या माणसाने धुळीमध्ये किंवा मातीमध्ये त्याचा चेहरा का लपवला. डीड द बियर रिअली विस्पर टू ट्रॅव्हलर, म्हणजे तो बियर खरोखर त्याच्या कानामध्ये पुटपुटला का. यूज द फ्रेज बी गुड ॲट समथिंग इन युअर ओन सेंटेन्सेस. फाइंड द सेंटेन्स इन विच इट इज यूज इन धिस स्टोरी. तर आता आपण दुसरी गोष्ट पाहणार आहोत, द टाऊन माऊस अँड द कंट्री माऊस, म्हणजे शहरी उंदीर आणि ग्रामीण भागातला उंदीर. टाऊन म्हणजे काय तर शहर आणि कंट्री म्हणजे ग्रामीण भाग. वन्स अपॉन अ टाईम अ माऊस वेंट ऑन अ विजिट टू हिज कझिन इन द कंट्री. मग एकदा एक शहरी उंदीर गावातल्या आपल्या जवळच्या नातेवाईकाला भेटायला गेला. द टाऊन माऊस वेंट टू विजिट, त्याच्या नातेवाईकाकडे गेला. कंट्री म्हणजे ग्रामीण भागामध्ये. द कंट्री माऊस वॉज अ सिम्पल रस्टिक फेलो, ही लव्ह हिज टाऊन फ्रेंड. मग तो ग्रामीण उंदीर साधा भोळा आणि गावठी होता, तरी त्याचा आपल्या शहरी मित्रावर प्रेम होते. ही गेव हिम अ हर्टी वेलकम, बीन्स, चीज अँड ब्रेड वेअर ऑल ही हॅड टू ऑफर, बट ही ऑफर्ड देम फ्रीली. मग त्याने त्याच्या मित्राचे मनपूर्वक स्वागत केले आणि मित्राला देण्यासाठी त्याच्याकडे फक्त धान्याचे दाणे, चीज आणि ब्रेड इतकंच होतं, पण त्याने ते एकदम मुक्त हस्ते दिले. फ्रीली म्हणजे काय तर मुक्त हस्ते दिलं. द टाऊन माऊस रादर टर्न अप हिज लॉंग नोज अँड ॲट दिस सिम्पल कंट्री फेअर अँड सेड,
मग त्या साध्या गावंढळ खाद्याकडे पाहून शहरी उंदराने आपले लांब नाक मुरडले आणि म्हटले, आय कॅनॉट अंडरस्टँड कझिन हाऊ यू कॅन पुट अप विथ दिस पुअर फूड. म्हणजे या कदान्नाने, या अन्नाने तुझं कसं काय भागतं ते मला समजू शकत नाही. बट ऑफकोर्स यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री. पण अर्थात गावंढळ प्रदेश आहे म्हणून यापेक्षा चांगलं आपण येथे कशाचीही अपेक्षा करू शकत नाही. कम विथ मी अँड आय विल शो यू हाऊ टू लिव्ह. मग तू माझ्याबरोबर ये आणि कसं जगावे ते मी तुला दाखवीन. वेन यू सी टाउन लाईफ यू विल वॉन्डर हाऊ यू कुड एव्हर लिव्ह इन द कंट्री. मग शहरी जीवन पाहिले की आपण ग्रामीण भागात पूर्वी कधीही कसे काय जगू शकलो याचं तुला आश्चर्य वाटेल. नो सूनर सेड दॅन डन. द टू माईस सेट ऑफ फॉर द टाउन अँड अराइव्ड ॲट द बिग हाऊस वेअर द टाउन माऊस लिव्ह इन अ होल. मग लगेचच ते दोन्ही उंदीर शहराकडे निघाले आणि शहरी उंदीर जेथे एका होलमध्ये, एका बिळामध्ये राहत होता त्या भल्या मोठ्या घराजवळ येऊन ठेपले. तेथे गेले. यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट आफ्टर अवर लाँग जर्नी. मग आपल्या या दीर्घ प्रवासानंतर तुला काहीतरी खायला लागणारच आहे. सेड द पोलाइट टाउन माऊस. मग तो विनम्र शहरी उंदीर म्हणाला. अँड टूक हिज फ्रेंड इन टू अ ग्राउंड डायनिंग रूम. त्याने आपल्या मित्राला एका भव्य भोजन कक्षात नेले. देर दे फाउंड द रिमेन्स ऑफ अ फाईन फीस्ट. मग तेथे त्यांनी एका मोठ्या मेजवानीतले उरले सुरले सर्व अन्न खाल्ले. त्यांना तिथे ते अन्न मिळाले. Soon the two mice were eating up jellies and cakes and all that was nice. तर दोन्ही उंदरांनी जेली, केक आणि असे जे काही इतर पदार्थ होते ते सर्वच त्यांनी खायला सुरुवात केली. सडनली दे हर्ड ग्राउलिंग अँड बार्किंग. मग अचानक त्यांच्या कानावर गुरगुरण्याचा आणि भुंकण्याचा आवाज आला. व्हॉट इज दॅट सेड द कंट्री माऊस. ते काय होते गावठी उंदराने विचारले. इट इज ओनली द डॉग्स ऑफ द हाऊस ॲन्सर्ड द अदर्स. त्याने उत्तर दिलं की ते फक्त घरातले कुत्रे आहेत. ओनली म्हणजे फक्त. सेड द कंट्री माऊस. तो गावठी उंदीर म्हणाला. आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. म्हणजे माझ्या जेवणाच्या वेळी असलं संगीत मला आवडत नाही. जस्ट ॲट दॅट मोमेंट द डोअर फ्ल्यू ओपन इन केम टू ह्यूज मॅस्टिफ्स अँड द टू माईस हॅड स्कॅम्पर डाऊन अँड रन ऑफ. मग नेमक्या त्याच क्षणी दरवाजा धाडकन उघडला आणि 2 धिप्पाड कुत्रे आत घुसले. तसेच दोन्ही उंदरांना धावाधाव करून खाली उतरावे लागले आणि पळून जावं लागलं. गुड बाय कझिन सेड द कंट्री माऊस. गावठी उंदीर म्हणाला. गुड बाय मित्रा, मी निघतो आहे. व्हॉट, गोईंग सो सून सेड द अदर. शहरी उंदीर म्हणाला की काय तू इतक्या लवकर निघालास. येस ही रिप्लाइड. बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. तो म्हणाला होय, त्याने उत्तर दिले. भीतीच्या वातावरणात जेली आणि केक खाण्यापेक्षा मी शांत वातावरणात धान्याचे दाणे आणि भाकरी खाईन, ते जास्ती बरे आहे. ॲडॅप्टेड फ्रॉम इसप्स फेबल. तर या 2 गोष्टी इसापच्या आहेत. तुम्हाला मराठीतसुद्धा इसाप नीतीच्या गोष्टी हे पुस्तक मिळेल. त्यातसुद्धा खूप छान छान गोष्टी आहेत. त्या गोष्टी तुम्ही मिळवा आणि वाचा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर सुद्धा इसाप नीतीच्या गोष्टी आपण अपलोड करणार आहोत. तर त्या गोष्टी तुम्ही वाचू शकता. खूप मजेशीर गोष्टी आहेत. तर पहा, आता आपण इंग्लिश वर्कशॉपचा अभ्यास करूया. दिस स्टोरी हॅज 2 पार्ट्स. राईट व्हॉट हॅपन इन इच पार्ट. या कथेमध्ये 2 भाग आहेत. तर प्रत्येक भागात काय घडलं ते आपल्याला इथे लिहायचं आहे. इन द कंट्री द टाउन माऊस वेंट टू विजिट हिज कंट्री कझिन. तर जो टाउन माऊस होता तो त्याच्या कझिनला भेटायला गेला होता कंट्रीमध्ये, म्हणजे ग्रामीण भागामध्ये.
तर येथे पुढे काय घडलं असेल, द कंट्री माऊस गेव द टाउन माऊस बीन्स, चीज अँड ब्रेड. तर त्याने काय काय दिलं त्याला खायला, तर बीन्स, चीज आणि ब्रेड. द टाउन माऊस डिड नॉट लाईक द फूड. शहरी उंदराला ते अन्न आवडलं नाही. ॲट द बिग हाऊस. मग आता कथेच्या दुसऱ्या भागात काय घडलं, तर बोथ द माईस अराईव्ह ॲट दी बिग हाऊस व्हेअर टाउन माऊस लिव्ह. मग तो टाउन माऊस जेथे राहत होता तेथे ते दोघं जण गेले. द टाउन माऊस ऑफर्ड हिज कझिन जेलीज अँड केक. मग टाउन माऊसने कंट्री माऊसला काय दिलं खायला, तर जेलीज आणि केक. पुढे काय घडलं, तर कंट्री माऊस डिड नॉट लाईक द फूड ऑफर्ड बाय टाउन माऊस. आणि कंट्री माऊसला सुद्धा टाउन माऊसने जे फूड ऑफर्ड केलं होतं ते त्याला आवडलं नाही. ट्रान्सलेट द फॉलोइंग इन टू युअर मदर टंग. म्हणजे आपल्या मातृभाषेत पुढील वाक्यांचं भाषांतर करायचं आहे. आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. म्हणजे माझ्या रात्रीच्या जेवणाच्या वेळी ते भयंकर संगीत मला आवडत नाही. बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक अँड जेलीज इन फिअर. म्हणजे भीतीने खाल्लेल्या केक किंवा जेलीपेक्षा शांतपणे धान्याचे दाणे किंवा ब्रेड खाणे, भाकरी खाणे अधिक चांगले असते. थर्ड, ट्राय टू राईट मोर सेंटेन्सेस ऑन द पॅटर्न ऑफ बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. फॉर एक्झाम्पल, बेटर लेट दॅन नेव्हर. तर खाली दिलेल्या नमुन्याप्रमाणे आपल्याला आणखी काही वाक्य लिहायची आहेत. बेटर कीप क्वाईट दॅन इन्व्हायटिंग अ क्वारल. सेकंड, बेटर स्लीप हंग्री दॅन स्टीलिंग. बेटर सिट ॲट होम दॅन वॉन्डरिंग इन द स्कोर्चिंग हीट. फोर्थ, राईट द मॉरल ऑफ द स्टोरी इन युअर मदर टंग युझिंग युअर ओन वर्ड्स. तर या गोष्टीतला मॉरल काय आहे, म्हणजे बोध काय मिळतो, तर शहरी थाटामाटाच्या धोकादायक जीवनापेक्षा ग्रामीण शांततामय जीवन समाधानकारक आणि सुरक्षित असते. आता पाहूया लँग्वेज स्टडी. यू हॅव लर्न्ड इन स्टँडर्ड 6 that verbs, action verbs have different forms to show the time at which the action happens. मग आता एखादी कृती केव्हा घडली हे दर्शवण्याकरता आपण वर्ब्सची, क्रियापदाची वेगवेगळी रूपे पाहिलेली आहेत आणि आपण हे 6वीमध्ये शिकलो आहोत. तर पहा, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर या तिन्ही टेन्समध्ये, या तिघही काळांमध्ये आपण वर्बचे कसे कसे रूप वापरतो ते पाहू. ही लिव्ह इन अ होल. लिव्ह म्हणजे ईडीचा प्रत्यय लागला म्हणजे तर ते सेंटेन्स पास्ट टेन्सचे असते, म्हणजे जेथे क्रिया घडून गेलेली आहे. लिव्ड म्हणजे राहायचा. प्रेझेंट, ही लिव्ज इन अ होल. या वाक्याचा अर्थ होतो ही लिव्ह इन अ होल, म्हणजे तो बिळामध्ये राहायचा. ही लिव्ज इन अ होल म्हणजे तो बिळामध्ये राहतो. फ्युचर, ही विल लिव्ह इन अ होल म्हणजे तो बिळात राहणार आहे. You also know that the past tense forms usually have d, ed or ied at the end. मग तुम्हाला माहितीच आहे की पास्ट टेन्समध्ये डी, ईडी किंवा आयईडीचा प्रत्यय लागतो. इट विल कम आउट ऑफ दी होल म्हणजे तो त्या बिळातून बाहेर येईल. इट कम्स आउट ऑफ दी होल म्हणजे तो त्या बिळातून बाहेर आला. इट कम आउट ऑफ दी होल अँड लॉस्ट इट्स लाईफ. तो त्याच्या बिळातून बाहेर आला आणि त्याने त्याचे जीवन गमावले. सम प्रेझेंट टेन्स फॉर्म थर्ड पर्सन सिंग्युलर हॅव एस, इएस और आयईएस ॲट दी एंड. Present tense forms used with I, we, you and they do not have s, es, ies after them. There is no change in them. तर प्रेझेंट टेन्समध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर जे फॉर्म्स असतात त्यांना एस, इएस आणि आयईएसचा प्रत्यय लागतो. थर्ड पर्सन कोणते कोणते फॉर्म्स आहेत, तर ही, शी, इट आणि आय, वी, यू, दे यांना एस, इएस किंवा आयईएसचा प्रत्यय लागत नाही त्यांच्यानंतर, क्रियापदानंतर. द फ्युचर इज इंडिकेटेड बाय विल अँड शाल. तर फ्युचर आपण विल आणि शालने इंडिकेट करतो.
Use any 5 of the following verbs in your own sentences to show the past, present and future tense. Like, love, answer, scamper, wait, sniff, laugh. येथे पहा वाक्य काय तयार होते. ही लाईक स्विमिंग, ही लाईक्स प्लेइंग क्रिकेट, दे विल लाईक टू प्ले खो खो टुमॉरो. पुढे लव, वी लव ऑल अवर फ्रेंड्स इन द क्लास. They love their parents. She will love her dream forever. Answer, he answered our query yesterday. The boy answers immediately. Nobody will answer my question. Scamper, the squirrel scampered from tree to tree. The child scampers all over the room. The rabbit will surely scamper to his burrow. Wait, we waited for him for a long time. They always wait here for their bus. I shall wait for the right opportunity. Can you complete the following table? Note that these verbs have irregular past tense forms. Went, goes, will go. Go चे पास्ट टेन्समधले रूप हे वेंट आहे आणि फ्युचरमधले विल गो. तर कम केम्स, केम कम कम्स, विल कम. एट इट इट्स, विल इट. गेव गिव्स, विल गिव. फ्ल्यू फ्लाय फ्लाईज, विल फ्लाय. कीप ॲडिंग मोर वर्ब्स टू दिस टेबल ऑफ सेंटेन्सेस. आणि तुम्ही या क्रियापदांच्या तक्त्यात आणखी काही क्रियापदांची भर घालून ती आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. ॲक्टिव्हिटी, रीड दिस मेन्यू कार्ड केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो द कार्ड. तर हे मेन्यू कार्ड आपल्याला काळजीपूर्वक वाचायचं आहे. गेस द मीनिंग ऑफ मेन्यू कार्ड. मग मेन्यू कार्डचा अर्थ काय आहे. तर मेन्यू कार्ड इज अ लिस्ट ऑफ डिशेस दॅट कॅन बी सर्व्ड ॲज ॲट अ मील. मग जेवणाकरता वाढल्या जाऊ शकणाऱ्या अन्नपदार्थांची यादी असलेले पत्रक. तुम्ही हॉटेलमध्ये कधी जेवायला जात असणार तर तेथे खाद्यपदार्थांची लिस्ट असलेले एखादं पुस्तक असतं तर ते त्याला मेनू कार्ड म्हटलं जातं. बी, व्हॉट इज द पर्पज ऑफ मेनू कार्ड. मग मेनू कार्डचा उपयोग काय आहे. तर मेन्यू कार्ड हेल्प्स द डिनर्स टू चूज अँड ऑर्डर द फूड आयटम्स. म्हणजे आपल्याला जेवण काय मागवायचं आहे, कोणते कोणते पदार्थ ऑर्डर करायचे आहेत यासाठी मेनू कार्ड वापरले जाते. इज दिस मेन्यू कार्ड इन इंग्लिश ऑर मराठी. डिस्कस. मग मेनू कार्ड हे इंग्रजीत आहे की मराठीत आहे याची तुम्हाला चर्चा करायची आहे. जास्ती करून तुम्ही मेनू कार्ड इंग्रजीत पाहिलेलं आहे की मराठीत पाहिलेलं आहे ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. The menu card is in English script but the names of almost all food items are in मराठी. म्हणजे मेनू कार्ड तर इंग्लिशमध्ये असतं पण त्यातील पदार्थांची नावंही मराठीतच दिलेली असतात. लिस्ट ॲटलिस्ट 5 इंग्लिश अँड 5 मराठी वर्ड्स फ्रॉम दी कार्ड सेपरेटली. तर आपल्याला मेनू कार्डमधून 5 इंग्रजी शब्द व 5 मराठी शब्द वेगवेगळे लिहायचे आहेत. तर इंग्लिश वर्ड्स पहा. रेग्युलर, व्हेजिटेबल्स, डिलक्स, स्वीट, सूप अँड बटर. तर मराठी शब्द काय काय असतात. मराठी झटका, थाळी, मसाला भात, पुरणपोळी, भरली वांगी, कोशिंबीर, झुणका भाकर आणि दहीवाटी. सेकंड, इमॅजिन दॅट यू हॅव ओपन अ हॉटेल इन द फॉलोइंग प्लेसेस. दहिवडी, नागपूर, बेंगलुरू, लंडन. पुढील काही ठिकाणी तुम्ही हॉटेल उघडले आहे अशी कल्पना करायची आहे. विच लँग्वेजेस अँड स्क्रिप्ट्स विल यू यूज ऑन युअर कार्ड ॲट ईच ऑफ दिस प्लेसेस. तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमच्या मेन्यू कार्डवर कोणती भाषा आणि कोणत्या लिप्या वापराल. तर पहा, दहीवडी या ठिकाणी आपण लँग्वेज काय वापरू तर मराठी. नागपूरमध्ये सुद्धा मराठी, हिंदी, उर्दू. बेंगलुरू कन्नड आणि इंग्लिश. लंडन फक्त इंग्लिश. आणि स्क्रिप्ट काय वापरणार तर देवनागरी. दहीवडी या ठिकाणी
स्क्रिप्ट आपण वापरू देवनागरी. नागपूर या ठिकाणी देवनागरी आणि उर्दू किंवा अरेबिक. बेंगलुरू कन्नड आणि इंग्लिश, तसेच लंडन इंग्लिश. यू वॉन्ट टू अपॉइंट स्टाफ इन युअर हॉटेल. व्हॉट लँग्वेजेस डू दे नीड टू नो. मग तुम्हाला तुमच्या हॉटेलमध्ये कर्मचारी नेमायचे आहेत, तर त्यांना कोणत्या भाषा अवगत असण्याची गरज आहे. तर पहा, रिजनल लँग्वेजेस हिंदी अँड इंग्लिश, म्हणजे प्रादेशिक भाषा तसेच हिंदी आणि इंग्लिश त्यांना माहीत असणं गरजेचं आहे. डिझाईन अ मेन्यू कार्ड फॉर युअर हॉटेल ऑफरिंग फूड आयटम्स युअर चॉईस. इन्व्हेंट फॅन्सी नेम्स फॉर युअर डिशेस. मग तुमच्या आवडीचे अन्नपदार्थ देऊ करण्याकरिता तुमच्या हॉटेलचे एक मेन्यू कार्ड तुम्हाला तयार करायचे आहे आणि तुमच्या अन्नपदार्थांकरता कल्पनारम्य म्हणजे फॅन्सी नावं तुम्हाला सुचवायची आहेत. विद्यार्थ्यांनी असं मेन्यू कार्ड स्वतः तयार करायचं आहे. हॉटेल स्टाफ वेलकम्स द कस्टमर अँड टेल्स देम अबाउट स्पेशालिटीज ऑफ द हॉटेल. मग हॉटेलचा सेवक ग्राहकाचे स्वागत करतो व आपल्या हॉटेलातील खास अन्नपदार्थांविषयी सांगतो. हॉटेल स्टाफ, गुड इव्हिनिंग सर, कॅन आय हेल्प यू. कस्टमर, वी नीड अ टेबल फॉर 6, म्हणजे आम्हाला 6 लोकांकरिता टेबल हवा आहे. तर पुढे काय येईल, हॉटेल स्टाफ काय म्हणेल, शुअर सर, कम दिस वे, इट्स हिअर. कस्टमर, थँक यू. An Australian family talks to the hotel manager about the items of the menu card. Hotel manager, a very good morning, madam. Australian customer, good morning. Can you tell us something about items here? What is deluxe thali? Hotel manager, it is special Maharashtrian food items that includes masala bhat, bhakris made from different flours of cereals like bajra, rice and jowar. मग ऑस्ट्रेलियन कस्टमर काय म्हणेल, डोंट यू हॅव नॉन व्हेज फूड. हॉटेल मॅनेजर म्हणेल मग, नो सॉरी मॅडम, वी सर्व ओनली व्हेजिटेरियन फूड. ऑस्ट्रेलियन कस्टमर, इट्स ऑल राईट, ब्रिंग डिलक्स थाली फॉर मी. अ महाराष्ट्रीयन फॅमिली डिस्कसेस व्हॉट दे वॉन्ट टू ऑर्डर. The family includes grandpa, grandma, great-grandma, father, mother, uncle, aunt and 4 children. तर महाराष्ट्रीयन फॅमिली आहे आणि त्यामध्ये कोण कोण आहे, तर आजी आजोबा, तर पणजी, आई वडील, काका काकू आणि 4 मुले. तर ते काय ऑर्डर करायचं याबद्दल डिस्कस करत आहेत. तर मदर, व्हॉट वूड यू लाईक टू हॅव. आई, ग्रेट ग्रँडमा, समथिंग सॉफ्ट फॉर मी, म्हणजे जे चावायला सोपं असेल. ग्रँडमा, अँड नॉट व्हेरी स्पायसी, म्हणजे कमी तिखट किंवा मसाला वगैरे त्यामध्ये नको. व्हॉट अबाउट यू सन. तर फादर, बाजरा भाकरी, मसाला भात अँड व्हेजिटेबल अँड येस, दही वाटी इज अ मस्ट. पुढे अंकल आंटी काय म्हणतील, द सेम ॲज युअर्स ब्रदर. मग आई काय म्हणेल, मदर, आय वूड लाईक टू हॅव रेग्युलर थाली विथ पुरणपोळी, मला पुरणपोळी असलेली थाळी हवी आहे. ग्रेट ग्रँडपा काय म्हणतील, ऑर्डर चपातीज अँड बासुंदी विथ प्लेन राईस विथ कढी. फादर, व्हॉट वूड यू लाईक टू हॅव. चिल्ड्रेन, मुलांनो तुम्हाला काय हवं आहे. मुले काय म्हणतील, वी शॅल ऑर्डर सेपरेटली बट वी ऑल हॅव डिसाइडेड ऑन स्पायसी आयटम ऑफकोर्स, गुलाबजामुन्स ॲज स्वीट डिश. तर या प्रकारे आपण कॉन्व्हर्सेशन येथे पाहिलेलं आहे. तर मुलांनो, तुम्हाला या 2 गोष्टी खूप आवडल्या असतील, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि जे कोणी विद्यार्थी किंवा प्रेक्षक आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.